लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। येणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये पहिल्यांदा त्याला टुकून काढा किंवा पिक्चर मध्ये कुठेही आता ह्यात सरपंच असू शकतो आणि तुमच्या ह्या विधानसभेचा नेता असू शकतो। त्याने रेल्वे प्रशासनाच्या खात्यावर बंदूक ठेवल्या आणि त्याच्या आड तो घरात निवांत बसलेला आहे। रामानंद नगर येथील बापूवाडी या ठिकाणी रेल्वे प्रशासनाच्या कारवाईत बेघर झालेल्या मन काढलेल्या ठिकाणी संग्राम नाना माने यांनी भेट दिली। आंदोलन करताना देखील संग्राम नाना माने यांनी त्यांना आश्वासन दिले की मी तुमच्या पाठीशी पूर्णपणे ताकदीने उभा आहे, तुम्हाला हक्काचे घरे मिळेपर्यंत तुमच्यासाठी आवाज उठवत राहीन। ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते संग्राम नाना माने यांनी रामानंद नगर येथील बापूवाडी येथे जाऊन त्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली। तसेच पलूस येथे तहसील कार्यालय येथे जाऊन झालेल्या घटनेचा घटनाक्रम समजून घेतला व अन्यायग्रस्त यांच्यासाठी योग्य ती तातडीने मदत व्हावी असे विनंती केली। यावेळी बोलताना ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते संग्राम नाना म्हणाले की मला तुमच्या काय व्यथा आहेत, काय समस्या आहेत त्या सगळ्या मला कल्पना आहेत। आपला समाजाच्या अडचणी काय आहेत, त्याला सामाजिक स्थान किती आहे, गावाच्या राजकारणात त्याला किती स्थान दिलं जातं, या सगळ्या गोष्टी मला अनुभवायचे। पण तुम्हाला मी सांगू इच्छितो की आज तुमचं अतिक्रमण काढत असताना पहिल्यांदा तुम्हाला विरोध केलाय तुमच्या गावातल्या सरपंचानं। माझी ती ओळख नाही, मी कोणाची मला माहीत पण नाही, पण राजकारण कसं करतं, अतिक्रमण कसं केलं जातं आता मला परिपाक माहीत आहे। तुम्हाला पहिल्यांदा विरोध तुमच्या सरपंचाचा आहे, त्यानंतर तुमच्या गावातली असलेली जी काही ग्रामपंचायतीची बॉडी आहे ती तुमच्या पूर्ण विरोध आहे। कारण त्या बॉडीने जर ठराव दिला नसता तर पोलीस प्रोटेक्शन मिळालं नसतं। त्यामुळे पहिल्यांदा तुमचं गाव त्याला जबाबदार लक्षात घ्या। त्यावेळी तुम्ही येणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये पहिल्यांदा त्याला टुकून काढा, मतदान टुकून काढा म्हणजे मतदान टुकून काढा। लक्षात घ्या, आपण 60 वर्षाला एका जागेवर असतोय, जर त्याला आपलं अतिक्रमण अडचणी ठरत असतं तर सरपंच जर शहाणा असता तर त्याने कुठे 10 कोटी जागा कार्यालयामध्ये दिली असते, तुमचं पुनर्वसन तिथे केलं असतं आणि तुम्हाला म्हणलं असता की तुम्ही तिथं जाऊन राहावा, तिथं मला तात्पुरता अडचण होत्या। पण त्याने तशी न बोलून घेता त्याने रेल्वे प्रशासनाच्या खात्यावर बंदूक ठेवल्या आणि त्याच्या आड तो घरात निवांत बसलेला आहे किंवा पिक्चर मध्ये कुठेही नाही। आता ह्यात सरपंच असू शकतो आणि तुमच्या ह्या विधानसभेचा नेता असू शकतो। लक्षात घ्या, त्या ताकदी अशा एकट्या सरपंचाकडून पोचत नाही। मी नागेवाडीमध्ये तुम्हाला सांगतो असंच एक प्रकरण झालं, आमच्या गावामधले गरीब कुटुंबातल्या लोकांची घरं अतिक्रमणामध्ये पाडली। 35 वर्ष झालं ती लोक त्या घरात राहत होती। त्या लोकांना संध्याकाळी चहा प्यायला, पाणी प्यायला तांब्याचा नव्हता हातात त्यांच्या। JCBने सगळी त्यांची जी होते का नाही तांब्या वाटी सगळं चिपकून काढलं। ते घर झाली लोक सगळी, जवळजवळ 20 ते 25 लोकांना राहायला घर नव्हतं। त्या लोकांची झालेली परिस्थिती मी डोळ्याने माझ्या बघितलेली आहे। पण मी जरा कायदा सोडून मी बाकी कामं केली, जिथं घरं त्यांची पाडली होती मी सरपंचाला फोडला तर तांदूळ मारलाय त्याला, मी सरपंचाला माझ्या गुन्हे दाखल आहे। कशासाठी केले, माझ्या गुन्हा दाखल आहे। मी 8 ते 10 दिवस फरार होतो, पण मी एक ठरवलं, अरे ह्या मातीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आला, महात्मा फुले जन्माला आला। तिने जर विचार केला असता माझा पुढे जाऊन काय होणार आहे तर हा समाज काढला नसता। लक्षात घ्या, माझ्या फक्त एक गुन्हा दाखल होईल पण माझा असणारा शेकडो समाज माझा निवांत सुखी राहील। म्हणून तुम्ही काळजी करू नका, तुमची घरं जिथं पाडलीत नाही तिथं घर तुमची घरं होणार नसेल तर पुनर्वसनात घर होणार, तर तुमची घरं होणार। लक्षात घ्या, लढाई असेल तर तुम्हाला मला सगळ्यांनी एकजुटीने लढाई लागणार। तुम्ही म्हणता ना आपल्या जर गट तट जर पडले, आपल्या जर विचारात मतभेद झाले तर आपली ही लढाई आपण पुढे घेऊन जाऊ शकत नाही। लक्षात घ्या, म्हणून तुमचे हे नेते आहेत, त्या नेत्याच्या बरोबर ताकदीनं मागे उभा राहावा, त्या नेत्याला तुम्ही ताकद द्या। स्थानिक माणूस आहे तुमच्या बाबतीत विचार करणारा, आम्ही आमच्या पद्धतीनं जेवढी ताकद लावता येईल तेवढी ताकद मी तुमच्या मागे लावणार आहे आणि तुम्ही निष्काळ निवांत राहावा।
तुमचं काय होईल म्हणून तुमची घरं होणार. फक्त ही लढाई आपल्याला पुढच्या काळात 15 दिवस चालू ठेवावी लागेल आणि या लढाईचं रूपांतर आपलं विजयातच होणार एवढं तुम्हाला सांगतो.